झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी सरकारनं नेमलेल्या समितीवरून सरकारमध्ये मतभेद आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण या जमीन गैरव्यवहार प्रकरणी सरकारनं राजेंद्र मुठे समिती नेमलेली नाही असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय। विकास खर्गे समितीशिवाय सरकारनं कुठलीही समिती नेमली नाही असं बावनकुळे म्हणतायत। कालच राजेंद्र मुठे समितीने आपला अहवाल सादर केलाय, त्यामुळे मुठे समिती कुणी नेमली असा सवालही आता उपस्थित होतो आहे। राजेंद्र मुठे समितीचा हा अहवाल राजेंद्र मुठे समितीत नाही आहे। राजेंद्र मुठे अशी समितीच बनलेली नाही आहे। एकच समिती आहे राज्यामध्ये या विषयाची, ती आहे विकास खारगे समिती। आणि त्यामुळे असे राजेंद्र मुठे समिती वगैरे या विषयात नाही आहे। काहीतरी कपोलकल्पित बातमी तयार करून ते मला वाटतं चालवली आहे। IGRच्या अधीनस्थ काही अधिकारी असतील, त्यांनी काही प्राथमिक चौकशी केली असतील, ते त्यांचा भाग आहे। पण राज्य शासनाने या पूर्ण विषयाकरता विकास खारगे समिती नेमलेली आहे। यावर अंजली दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात त्यांनी काय म्हटलेलं आहे। हे समिती जी नेमली गेली ती कोणी नेमली? ती काय तुम्ही आणि आम्ही केलेली नाहीये, सरकारनेच नेमली होती। त्याच्यात झालेल्या ज्या अनियमितता होत्या त्या पुढे आणण्यासाठी नेमली होती। पण याच्यात महत्त्वाचं म्हणजे त्या समितीच्या अहवालात शीतल विरुद्ध लिहिलंय, त्या दिग्विजय पाटील विरुद्ध लिहिलंय, त्या येवलेन विरुद्ध लिहिलंय। कुठेही त्यांनी अमेडियाच्या इतर पार्टनर सुद्धा याच्यात लायबल आहे असं या मुठे समितीच्या अहवालात लिहिलं गेलं नाही। सिंचन घोटाळ्यात सुद्धा ना अजित पवारांचं नाव आलं होतं, ना सुनील तटकरेंचं नाव आलं होतं। एक्झॅक्टली तोच पॅटर्न पुन्हा इथे आलाय। आत्ताच्या घटकेला सुद्धा याच्यात न पार्थ अजित पवारचं नाव आणि अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव वगळण्यात आलेलं आहे। तर पाहूयात पुढची बातमी। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर नुकतेच भाजपवासी झालेले राजवत पाटील यांच्या मुलानं जल्लोष केलाय। आमच्या नादाला लागायचं नाही असा इशारा त्यांनी दिलाय। तर माजी आमदार राजन पाटलांनी पत्नी समवेत फुगडीचा फेर धरला। अनगर नगरपंचायतीची गेल्या 60 वर्षापासूनची बिनविरोधाची परंपरा कायम राखल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे। तर बाळराजे पाटील यांनी जल्लोषाच्या भरात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिलंय। आपण पाहतोय बाळराजे पाटलांनी जल्लोष केलेला आहे, तर राजन पाटलांनी यावेळी फुगडीचा फेर धरलेला आहे। थिटेंचा अर्ज रद्द झाल्यानंतर हा जल्लोष करण्यात आलेला आहे।